एक महत्त्वाची बातमी समोर येते। खासदार संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी संजय राऊत दाखल झालेले आहेत। महापौर पदावरून महायुतीचा अद्यापही ठरलेला नाहीये, मात्र ठाकरे बंधूंकडून विरोधक राहण्याचे ठरलेत। तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकात ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। आज आणि उद्या 2 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने याबाबत राऊत आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। पण पाहतोय खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। महापौर पदावरून महायुतीचं अद्यापही ठरलेलं नाहीये, मात्र ठाकरे बंधूंकडून विरोधक राहण्याचं ठरलंय। तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकात ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर खासदार संजय राऊत दाखल झालेले आहेत। तर जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारीला होणार आहेत। तर याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। तर गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू झालेला आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं समीर गायकवाड यांचा मृत्यू झालाय। सांगलीतल्या घरात समीर गायकवाड यांचा मृत्यू झालाय। धक्क्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणी समीर गायकवाड संशयित आरोपी होता। तर गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।